नमस्कार मित्रांनो, श्री सिद्धेश्वर आदत केसरी मैदानाचं आयोजन केलंय, ते पण विषय लय हार्ड आहे, पण कोराळे बुद्रुक लय गंभीर आहे। याच प्रमाणे कोराळ्याचे श्री सिद्धेश्वर आदत केसरीचं मैदानाचं आयोजन केलंय। या आयोजनाचे आपल्या समोर आयोजक पैलवान शहाजी भगत असतील, तसेच क्रिकेट पट्टू बारामतीचा लाडका क्रिकेट चॅम्पियन संतोष शिरतळे सुद्धा आपल्या समोर उपस्थित आहेत। मित्रांनो, श्री सिद्धेश्वर आदत केसरी मैदान घ्यायचं कारण म्हणजे या पंचकृषीतील तमाम बैलगाडी मालकांना व शेतकऱ्यांना कुठे न्याय द्यायचं काम या दोन तरुण पिढींनी घेतलेलं आहे। मित्रांनो, हे पुन्हा व्हिडिओ पहा आणि आपल्या श्री सिद्धेश्वर हिंद केसरी आदत चॅम्पियनच्या मैदानाला कसं आयोजकांनी नियोजन केले ते आपण पाहू। आपल्या समोर आयोजक शहाजी भगत आणि संतोष शिरतोडे सुद्धा आहेत। तर या मैदानाची तारीख किती आहे? आपल्या मैदानाची 15 तारीख आहे, 15/10/2024। तसंच या मैदानाचं एक ते बक्षिसाचं स्वरूप काय आहे शेवटपर्यंत? बक्षीस स्वरूप आपलं प्रथम क्रमांकाचं 81,000, द्वितीय क्रमांकाचं 51,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं 31,000, चतुर्थ 21,000, पंचम 15,000, सहाव्या क्रमांकाचं 11,000, सातव्या क्रमांकाचं 7,000 असं बक्षीस स्वरूप आहे आपलं। या मैदानाची प्रवेश फी किती आहे? आपल्या मैदानाची प्रवेश फी 800 रुपये आहे। ऑनलाईन आहे का ऑफलाईन? ऑनलाईन नोंद अख्खी घेतली जाईल, ऑफलाईन नोंद घेतली जाणार नाही। दुसऱ्या दिवशी नोंद बंद आहे, ऑफलाईन नोंद होणार नाही कुठलीच, ऑनलाईन नोंद असेल ती नोंद धरली जाईल। 15/10/2024 ला होणाऱ्या मैदानाचं हे समालोचक म्हणून कोण काम पाहणार आहेत? संपतराव वाघमोडे अनुभवी आहेत, त्यांना एक संधी देतो आपण। आपल्या तालुक्यातला युवा कार्यकर्ता तुषार नाळे ह्याला एक आपण हे करतोय, आपल्या तालुक्यातला एखादा तयार व्हावा म्हणून आपण तुषारला एक संधी देतोय। तसेच आपल्या मैदानावरती युट्यूबला येऊ म्हणून कोण काम पाहणार आहेत? युट्यूबला आमच्याच गावातले आहेत शर्यत अड्डा, त्यांना आपण काम पाहण्याची संधी दिली। तसेच आपल्या मैदानावरती फाट्याचं स्वरूप कसं आहे? फाट्याचं स्वरूप आपल्या मैदानावर पल्ला आहे आपला 900 फूट, आतमध्ये फाटीचं हे 14 फूट। हा, तसं आपल्या मैदानावरती झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहेत? आमच्याच गावच्या इथं बाळासाहेब खोमणे, मंडलिक पप्पू मंडलिक ते दोघं काम पाहणार आहेत। तसंच या मैदानावरती सुरक्षित म्हणून काय उपाययोजना केलेल्या आहे? सुरक्षित म्हणून आपण बॅरिकेड लावले कडे मैदानाचे। तसेच या मैदानावरती आपल्या प्रथमतः जे लागणारे नियम अटी व परमिशन आहे का? आपण परमिशन काढा टाकलेली आहे, आता परमिशन आपली 1-2 दिवसात मिटून जाईल, परमिशनची काय अडचण नाही। नियम अटी आपण संघटनेच्या जे काय अखिल भारतीय संघटनेच्या नियम अटी आहेत त्या नियम अटीनुसार मैदान होणार आहे। तसंच या मैदानावरती प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहेत का? विलास पैलवान येतील आणि आपल्या बारामती तालुक्याचे आबा मधने ते असतील, आणि आपले जे बक्षीस देणारे आहेत बक्षीसदाते ते एक प्रमुख पाहुणे म्हणून येतील सध्या। तसंच आता तुम्ही श्री सिद्धेश्वर आदत केसरी मैदानाचं आयोजन केलं, तर आपल्या मैदानाचं जागा कुठली फायनल केलेली तुम्ही किंवा स्थळ कोणतं आहे? जागा कोराळ्यातच आहे, आपण कोराळ्यातच फाटाई करणार आहे, कोराळे बुद्रुक मध्ये। तसंच या मैदानाचं नियम अटी कशी असतील? नियम अटी या संघटनेच्या नियमानुसार असणार आहेत। आपल्या या संघटनेच्या काही नियम टाकले असतील त्या नियमानुसार आपण अख्ख्या नियम अटी घेणार आहे। तर तसंच आपण आता श्री सिद्धेश्वर आदत केसरी मैदानाचं आयोजन केलं, त्याचप्रमाणे आपल्या येणाऱ्या मैदानाचे जी शोभा वाढवणारे मालक असतील, शौकीन असतील, प्रेमी असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काय आयोजक म्हणून सांगणार? आपण आहे ना, एक नाव घेताना देवाच्या नावाने मैदानी केलेलं आहे आपण, श्री सिद्धेश्वर आदत केसरी। त्या नावाचा विषय असा आहे की आमच्या गावात प्राचीन काली मंदिर आहे, अन्याय हा कुणावर होत नाही आणि अन्याय करणार आमच्या गावात राजबी नाही। त्याच्यामुळे
सर्व बैलगाडी मालकांना एक विनंती आहे की तुम्ही सर्व बहुमताने या, आपण सर्वांवर हे करणार आहे, कुणावर अन्याय होणार नाही. न्याय हा बैलगाडी मालक असतील, संघटना असेल, तुमचा आयोजक टीम असेल, ह्याच्यातूनच काय जे गोष्टीचा जर थर्ड अंपायरकडे निकाल गेला तर सगळ्याचा विचार घेऊनच हा निर्णय दिला जाईल. तसंच होणार. तसंच मी सर्व बैलगाडी मालकांना विनंती करू इच्छितो की हे मैदान बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुकचं मैदान आहे. ह्या मैदानाचं विषय असा आहे की आजपर्यंत जेवढी मैदानं झाल्यात तेवढी मैदानं स्वच्छ आणि पारदर्शक झाल्यात, परंतु मागल्या मैदानामध्ये जे पारवडीकरांनी इतिहास केला त्याचप्रमाणे कोराळे बुद्रुक मधील जे आपले समोर आयोजक आहेत, संतोष असेल, पैलवान असतील, त्यांनी सुद्धा असं हे केलेलं आहे की हे कोराळे बुद्रुकचं मैदान म्हणजे अतिशय त्यांना पारदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं कसं नाव मोठं करता येईल हे सुद्धा त्यांनी निराधार घेतलेला आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना बैलगाडी मालकांना श्री सिद्धेश्वर आदत चॅम्पियन या मैदानाला यावंच लागतंय मित्रांनो.